खालापूर नगरपंचायत हद्दीतील खडकाळी येथे सोमवारी रात्री 300 वर्षांपूर्वीचा महाकाय पिंपळाचा वृक्ष अचानक घरावर आणि लक्ष्मीनारायण मंदिरावर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। या घटनेत एक महिला जखमी झाली असून घर आणि मंदिराचे मोठे नुकसान झाले। महावितरणच्या वीजतारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला। घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले आणि बाबू आखाडे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुऱ्हाड आणि कटरच्या सहाय्याने धोकादायक फांद्या हटवत बचावकार्य केले। त्यांच्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला। तहसील प्रशासन, नगरपंचायत, महावितरण, पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडीने मदतकार्य राबवले। नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीचे आश्वासन देण्यात आले असून पंचनामा करण्यात आला। 9:30 वाजता झाडाचा पडण्याचा आवाज आला। त्याच्यानंतर इथे असणाऱ्या आपले भाडोत्री त्यांच्या घरावरती पडण्यात आला। तिथे अडकलेल्या 3 मुली आणि 3 महिला आहेत। त्यांच्या डोक्याला जखम झाली, त्यांना 2 टाके पडले। आम्हाला समजताच आम्ही सर्व ग्रामस्थ इथली असणारी स्थानिक मुलं येऊन त्यांना बाहेर काढले, त्यांना हॉस्पिटलला नेले। त्याच्यानंतर फोन कोणाचेच लागत नव्हते, पण नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यानंतर विजय भोसले यांना आम्ही कॉल केला। त्यांच्यामार्फत त्यांनी बाबू आखाडे यांना इथे घेऊन आले आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे। काळ्या रात्रीमध्ये एवढं मोठं झाड पडलेलं होतं आणि अर्धं झाड तसंच तरंगत होतं। ते त्यांनी रात्री त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते कट करून त्याचं जेवढं म्हणजे नुकसान कमी करता येईल, इथल्या घरातली जेवढं नुकसान कमी करता येईल तेवढं करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि खूप कमी नुकसान घराचं केलेलं आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे। मी त्यांचं मनापासून ग्रामस्थांकडून खूप म्हणजे त्यांचं धन्यवाद मानतो। तसंच आपल्या नगरपंचायतमध्ये 3 अर्ज दिलेले आहेत। नगरपंचायतला 3 अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही आहे। याच्यानंतर असलेले CO मॅडम, इथले नगरसेवक, हे स्थानिक नगरसेवक इथे कोणी आलेले नाही आहेत। फक्त आपले उपनगराध्यक्ष पवार साहेब यांची काल रात्रीपासून खूप मदत होते। त्यांच्याही याच्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि जेवढं लवकरात लवकर काम करतात। काल रात्री 3 वाजेपर्यंत यांनी काम केलेलं आहे। नगरपंचायतची माणसंही होती आणि आत्तापर्यंत हे काम चालू होतं, ते पूर्ण झालेलं आहे। महसूल प्रशासन पण इथे येऊन सर्व हे चेक करून गेलेले आहेत। यांच्याकडून सुद्धा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे आपल्याला। त्यांच्याकडून जेवढी आपल्याला मदत करता येईल तेवढी ते आपल्याला करणार आहे।